नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। स्वतंत्रता दिवस पर गोंदिया जिले के पालक मंत्री धर्म बाबा आतराम ने पतंग मैदान में ध्वजारोहण कर पुलिस विभाग तथा अन्य विभाग द्वारा परेड पर सलामी दी गई। शासन के अनेक विभागों द्वारा उत्कृष्ट कार्य करने वाले पुलिस प्रशासन, महसूल विभाग, स्वास्थ्य विभाग पुरस्कार से सम्मानित किया गया। इस अवसर पर जिलाधिकारी, पुलिस अधीक्षक, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमुखता से उपस्थित थे। महाराष्ट्र गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। सर्वसामान्य जनताचा विकास करण्याचा दृष्टिकोनातून निर्णय राज्य सरकार घेत आहे। आपण पाहतो की सरकार शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कार्य करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आपण 17 तारखेपर्यंत सगळ्यांच्या खात्यामध्ये 1500 म्हणजे जुलै महिन्याचा 1500 आणि ऑगस्टचा 1500 असं 3000 रुपये आपण जमा करत आहोत आणि पुष्कळशे महिलांना हा निधी उपलब्ध होत आहे। आणि हे सर्व करत असताना आपण वेगवेगळ्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत। युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्याच्या माध्यमातून आपण 6000, 8000, 10000 रुपये आपण देतो। त्याच प्रकारे तीर्थ दर्शन करण्याकरता जे वयोवृद्ध आहेत 65 वर्षाचे त्यांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये त्यांना दर्शन घेता येईल अशा प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आपण हातामध्ये घेतलेला आहे। वयश्री योजना आहे याच्या माध्यमातून काल लाडकी बहीणचे पैसे आलेले आहेत, काय सांगणार? आमचे जे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जे शब्द दिला ते पाळलं। म्हणजे 17 तारीख बोलले होते, आज 15 तारीख आहे। हे आपण म्हणजे 14 तारखेलाच लोकांच्या आमचे जे भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या कालपासून आम्ही तुम्ही सगळं प्रसार करत आहे, टीव्हीमध्ये आम्ही पाहतो। मात्र 27 लाख जे लिंक होतील सगळं 31-30 ऑगस्टपर्यंत सुद्धा आमच्याकडे अर्ज आला तरी त्यांनाही आम्ही 3000 रुपये आपण देणार। महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले, मात्र सुप्रिया सुळे म्हणतात महिलांना की लवकर पैसे काढून द्यायला हे सरकार तुमच्याकडून पुन्हा कापून पैसे काय कापणार नाही, हे काय खोटं नाटक त्यांचं काम आहे। ठीक आहे, ते वरिष्ठ नेता आहेत, त्यांना काय बोलायचं ते बोलतील। आमच्या सरकारने जे निर्णय घेतलेला ते निर्णय पाळत आहोत, ते महत्त्वाचं आहे। सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत सगळ्यांचं। आपण शेतकऱ्यांचं कर्ज आपल्याला जे इलेक्ट्रिक मोटर आहे ते 7.5 हॉर्स पावर ते माफ केलेलं आहे। आपण 3 सिलेंडर महिलांना आपण देणार आहोत वर्षामध्ये। हे सगळे चांगले कार्यक्रम आहेत। आमचे जे बंधू आहेत, मुलं आहेत, आमचे भाऊ आहेत, त्यांच्याकरता 6000, 8000, 10000 तर तुम्ही ऐकलेच। हे सगळे कार्यक्रम आहे। वयोवृद्ध लोक आहेत, तीर्थयात्रा करता आपण निधी आपण देत आहोत। सगळं काय बिल्कुल आमच्या घोषणा ये सगळं पाउन विरोधक जरा मागे पड़े करना चाहिए और किसी के बारे में भी अपन बात करते हो 2 बार सोचना चाहिए। कुछ भी हम बोल दिए तो फिर बाद में अड़चन में आ जाते। कोई भी हो, हमारा पार्टी को विरोधी हो, वो अपन सम्मान रख के बात करना। तर काल अजित पवार म्हणाले की रोहित पवार म्हणाले की अजित पवार आपल्या गुटामधून रोहित पवारच्या विरुद्ध कोणी। देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर